गंगापूर तालुक्यासह शिल्लेगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना सन 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी मिळणारे नैसर्गिक आपत्तीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही। याच पार्श्वभूमीवर आज 1 जानेवारी रोजी शेतकरी नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांच्या दालनात ठिय्या देत घेराव आंदोलन केले। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे गंगापूर MCN न्यूजचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी। शेतकरी आता तहसील कार्यालयामध्ये घुसले आहे अनुदान मिळावे म्हणून, आणि इथे आपण बघू शकता इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात जमले आहे। शेतकऱ्यांचा स्पष्ट आरोप आहे की संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अनुदान मिळाले नाही। आपण इथे काही शेतकरी आहे, शेतकरी नेते आहे संतोष जाधव यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं काय अडचण आली या अनुदान मिळाले नाही म्हणून, काय म्हणतात? या ठिकाणी आमच्या शिल्लेगाव गटासह संपूर्ण गंगापूर तालुक्यामध्ये जे 2025च्या खरीप हंगामाच्या अनुदानाचा विषय जो ऐरणीवर आला, त्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं सर्व पीक त्या ठिकाणी हातातून निघून गेलं। ढगफुटी सदृश्य आणि अतिवृष्टी पावसानं या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाची वाताहत झाली, आणि अशा प्रसंगामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक राज्यव्यापी लढा देऊन शेतकऱ्यांना कशी मदत होईल या उद्देशानं वेगवेगळे आंदोलनं करून या ठिकाणी हा विषय लावून धरला। आणि या प्रसंगामध्ये शासनानं या ठिकाणी शेतकऱ्यांची गोड दिवाळी साजरी करण्यासाठी अनुदानाची नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची मदतीची घोषणा केली। परंतु महसूल विभाग, पंचायत विभाग आणि कृषी विभाग या तिन्ही विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करून अद्यापर्यंत आज 1 जानेवारी 2026 म्हणजे 2026 साल उजाडलं तरी अद्यापर्यंत या ठिकाणी शेतकरी मदतीपासून वंचित आहे। म्हणून आज या ठिकाणी गंगापूर तहसील कार्यालयामध्ये हजारो शेतकरी एका ठिकाणी येऊन या ठिकाणी आमच्या हक्काच्या आणि रास्त मागणीसाठी गंगापूर तहसीलदाराला या ठिकाणी आज घेराव घातलेला आहे। आणि जोपर्यंत अनुदानाचा तिढा ठोस निर्णय जोपर्यंत गंगापूर तहसीलदार देत नाही तोपर्यंत आमचे शेतकरी त्यांचा घेराव या ठिकाणून सोडणार नाही असा आक्रमक पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणून या ठिकाणी पळवापळवी न करता, टोलवाटोलवी न करता अधिकाऱ्याला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी योग्य ते आणि ठोस असं या ठिकाणी लेखी समर्पक उत्तर देऊन आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी कैसे पैसे पडतील आपत्ती अनुदानाचे यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर या पुढचं पाऊल याच्यापेक्षाही वेगळं पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलं जाईल। तुर्तास गंगापूर तहसीलदाराला आमच्या हजारो शेतकऱ्यांनी घेराव घातलेला आहे त्यांच्या दालनामध्ये येऊन, तर त्याच्या पुढचं म्हणजे अर्धा पाऊण तासामध्ये वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या ठिकाणी प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं इतकीच या निमित्तानं विनंती। बरं, शासनाकडून तर दिवाळीला अनुदान मिळणार होतं सर्व शेतकऱ्यांना, आणि तुम्ही जवळपास निवेदन दिले, शासनाला इशारा दिला, निवेदन देऊन कळवलं होतं, तरी पण अद्यापपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। याचं काय नेमकं कारण? एकदम 100% खरं आहे, कारण की हे अधिकारी कर्मचारी संवेदनाहीन झालेले, निगरगठ्ठ झालेले, यांना शेतकऱ्यांच्या भावनेशी अजिबात सुतराम देणं घेणं नाही। म्हणून शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था त्यांनी त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे। शासनानं मेटाकुटीला आलेला शेतकरी हा कसा उभा राहील या दृष्टीनं हा निर्णय घेतला होता, परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळं, त्यांच्या हलगर्जीपणामुळं, त्यांच्या नाकारतेपणामुळं आणि त्यांच्या चिरीमिरीच्या चुकीच्या धोरणानं अद्यापपर्यंत या ठिकाणी शेतकरी अजून त्यांना विके नंबर प्राप्त नाही। विके नंबर दिल्याच्यानंतर KYC करणं बाकी आहे। म्हणजे अजून हजारो शेतकरी या तांत्रिक फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहे, आणि त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आज आमचे शेतकरी गंगापूर तहसीलदाराचा घेराव या ठिकाणून सोडणार नाही। अनुदानाचं सोक्षमोक्ष काही निर्णय ठोस झाल्याशिवाय आम्ही तहसील कार्यालय सोडणार नाही। येथे काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी माहिती घेऊयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। तुम्ही कशासाठी आला इथं? काय तुमचं काय अनुदान मिळालं नाही? कुठले तुम्ही? पळसगाव। हां, पळसगाव, गंगापूर तालुका पळसगाव। काय कशासाठी आला तुम्ही? अनुदान म्हणून अनुदान मिळालं नाही? नाही, काहीच मिळालं नाही। नाही, किती खाते तुमचे? एकच आहे। एकच आहे।
तुम्ही सगळं प्रोसेस केलं का? हा KYC वगैरे केली पहिली का? पहिली येईल एक पहिले एक येईल काय म्हणतो? हा 24चं अनुदान आलं नाही आम्हाला ते चुकीचे नंबर म्हणजे माझा आहे ना आधार नंबर माझ्या नावापुढं चुकीचा आलेला आहे आणि ते तलाठी सुद्धा भेटत नाही आम्हाला. काय करायला पाहिजे तुम्ही सांगा मला. 24चं नाही 25चं आलं का? 25चं नाही आलं, 24चं नाही. हे बघा, गेल्या सातत्यानं 1.5 महिन्यापासून आम्ही या संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या गावांच्या शेतकऱ्यांचं अनुदान मिळालं नाही म्हणून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करीत आहोत. तुमचं काय आहे? तुम्हाला अनुदान मिळालं का नाही ते सांगा. आमचं शिरेगाव सज्जामधील पूर्णचे पूर्ण शिरेगाव, देवळी, मोहम्मदपूर, सुलतानाबाद या 4 गावातल्या शेतकऱ्यांना कोणालाही अनुदान एकाही शेतकऱ्याला अद्याप मिळालेलं नाही. आणि केवळ VK नंबरची तलाट्याच्या मर्जीतल्या ठराविक एकाच नेट कॅफेवर यादी दिल्या जाऊन म्हणजे शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव केला जातो. ठराविकच माणसाचा फायदा होईल असं पाहिलं जातं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हे नंबर VK नंबर उपलब्ध झाले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आताच प्रशिक्षणार्थी तहसीलदारांनी सांगितलं की तलाठी कार्यालयाच्या बाहेर VK नंबरची यादी आम्ही डकवलेली आहे, परंतु आमच्या गावातल्या तलाट्याच्या कार्यालयात कुठलीही यादी डकवलेली नाही. शेतकरी एकजुटीचा सर, तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे अनुदान बाकी आहे आणि हे जे आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की जे महसूलचे अधिकारी कर्मचारी यांच्या चुकीमुळे हे संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही आणि शासनाने दिवाळीला अनुदान देण्याचे जाहीर केले होते, तरी पण अद्यापपर्यंत तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेले आहे. मी प्रशासनामार्फत शेतकरी बांधवांना आणि संतोष पाटील जाधव वजनापूरकर साहेब जे आहेत त्यांना कळवू इच्छितो की अनुदानाच्या ज्या पहिल्या याद्या अपलोड झाल्या होत्या त्यातल्या KYC झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान गेलेलं आहे. त्यासोबत पुरवणी याद्या देखील आम्ही अपलोड केलेल्या आहेत. पुरवणी याद्याच्या KYC पेंडिंग आहेत. जवळपास भाऊंना सांगितल्याप्रमाणे 11,000 KYC या शेतकरी बांधवांकडून पेंडिंग राहिलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती करतो हे जे 11,000 KYC पेंडिंग आहेत ह्या लवकरात लवकर करून घ्याव्या, जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते अनुदान जे आहे शासनातर्फे लवकरात लवकर मिळेल. सोबत भाऊंना मी व्हॉट्सॲपवरती VK नंबरचे जे डिटेल्स आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळं VK नंबरच्या माध्यमातून आपलं KYC जे आहे ते लवकरात लवकर करून घ्या अशी मी विनंती करतो आणि हे अनुदान लवकरात लवकर जमा होईल यासाठी आम्ही शासन स्तरावरती सुद्धा पाठपुरावा करणार आहोत. KYC देखील झालेले आहे अनेक शेतकऱ्यांचे, परंतु त्यांचे देखील अनुदान जमा झालेलं नाही. बरोबर आहे, काही शेतकऱ्यांचे अनुदान आणखी पेंडिंग असेल KYC होऊन सुद्धा त्यामध्ये सुद्धा मी भाऊंना शब्द दिल्याप्रमाणे आमच्या कार्यालयाकडून शासन स्तरावरती संबंधित विभागाला पत्र पाठवून पाठपुरावा करणार आहोत आणि उरलेले सुद्धा KYC लवकरात लवकर करून घेऊन जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसं अनुदान खात्यावरती मिळेल याची आम्ही काळजी घेणार आहोत. लवकर म्हणजे किती दिवसात? तरी तर आता आमच्या कार्यालयाकडनं जे काम आहे ते आहे की याद्या अपलोड होणं आणि KYC करून घेणं VK नंबर देऊन. त्यानंतर KYC झाल्यानंतर आता भाऊंना सांगितल्याप्रमाणे आम्ही पत्र देऊ आणि राज्यस्तरावरती जे अनुदान वितरित करणारी ऑर्गनायझेशन आहे त्यानुसार ते पैसे अकाउंटला येतील एवढं मी सांगतो तुम्हाला. थँक्यू.